सभागृहामध्ये सगळे सभागृह चालू देणार नाही? असं आहे की जर सरकार आडमुठेपणाने वागत असेल तर सरकारला इंडिया आघाडीची ताकद दाखवावी लागेल। लोकसभेमध्ये आता आमची जी ताकद आहे ही दुर्लक्षित करण्यासारखी नाही। सरकारला काठावरचं बहुमत आहे आणि भाजपला स्वबळावर बहुमत नाही। त्याच्यामुळे लोकसभेत आणि राज्यसभेत सरकारला आम्ही आव्हान उभं करू। आज रात्रीपासून पाऊस होतो। या पावसामुळे दिल्ली विमानतळावरील जो टर्मिनलचा समोरचं छत आहे ते कोसळलेलं आहे। एक जणाचा याच्यामध्ये मृत्यू झालेला आहे आणि सगळी टीव्हीची वाहतूक बंद करण्यात आली। त्याच्यामुळे विरोधी पक्षांकडे किंवा तुमच्या सगळ्या पक्षांकडनं मागणी केली असेल? नाही, मुळात असं आहे की या देशातली सर्व प्रमुख विमानतळं ही मोदींच्या मित्रांच्या ताब्यात आहेत। भारतीय जनता पक्षाला अर्थपुरवठा करणाऱ्या गुजरातच्या ठेकेदारांनी देशभरातली विमानतळं बांधलेली आहेत। फक्त दिल्लीचं विमानतळ कोसळलं आहे का? ते नाही, जबलपूरचं विमानतळसुद्धा आज कोसळलं। आपण माहिती घ्या, जबलपूरचं विमानतळसुद्धा 3 महिन्यापूर्वी नरेंद्र मोदी यांनी 450 कोटी खर्च झालेल्या या विमानतळाचं उद्घाटन केलं। ते विमानतळ कोसळलं। दिल्लीच्या टर्मिनल 1 विमानतळाचा काही भाग कोसळला आहे। त्यानंतर पहिल्याच पावसामध्ये राम मंदिर गळू लागलं, मोदींनी उद्घाटन केलं आणि अख्खी अयोध्या पाण्यानं तुंबली। महाराष्ट्रामध्ये 17,000 कोटी रुपये खर्चून निर्माण केलेला अटल सेतूला तडे पडले। जिथे जिथे या सरकारच्या वतीनं मोदी यांनी हात लावला तिथे अशुभ घडलेलं आहे आणि ही अशुभाची सुरुवात मोदींच्या तिसऱ्या काळात सुरू झाली। अमृत काळ संपलेला आहे मोदींचा आणि या देशाला आता अशुभ काळ सुरू झालेला आहे हे स्पष्ट दिसतं।